तर मराठा आरक्षणाच्या GR वरती मंत्री छगन भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मी मुख्यमंत्री फडणवीसांचा आदर करतो, पण पहिल्या GR मध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या असा उल्लेख होता। जरांगे यांनी नंतर त्यांना सांगितलं आणि पात्र हा शब्द काढला। यावरनं काय समजायचं असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। तर देशामध्ये लोकशाही आहे, अजून जरांगेशाही यायची आहे अशी टीकाही भुजबळांनी केली आहे। GR त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता, मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे। तुमच्याकडे सुद्धा एक कॉपी आहे। 1 तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं त्या पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊन या। मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ दिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र। मग याच्यातून काय समजायचं? आणि स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः हा सर्व बरोबर करून घेतलेला आहे, दुरुस्त करून घेतलेला आहे। 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत। मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, जे वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की हे फार अडचणीचं होणार आहे। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशल मागासवर्गीय आहे हे ते ठरवू शकत नाही। पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड, तो त्याचा रस्ता नाही किंवा तो त्याचा बेस नाही आहे। त्याला तुम्ही पॉलिटिकली तुम्ही श्रेष्ठ आहात आणि म्हणून हा होऊ शकत नाही। डिटरमाइन सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द म्हणजे तुम्ही राजकीयदृष्ट्या प्रबळ आहात म्हणून तुमचा मागासवर्गीयामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होता कामा नये। माझं काय चुकलं असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे। त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही। दरम्यान आमचं सरकार असेपर्यंत ओबीसींचं नुकसान होणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते। ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे। आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही। सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही। हा GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा GR ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो।